नमस्कार मंडळी सर्वांना। तर आता सकाळ सकाळी फ्रेश झाले, आंघोळ वगैरे झाली आणि मुलांच्या टिफिनसाठी इथं मस्त अशी वाटाणा आणि बटाट्याची सुकी भाजी बनवली होती। तर आता मुलांच्या टिफिनसाठी तर बनवून झाली होती आणि दुपारी परत अजून एक भाजी बनवावं लागणार होती ह्यांच्यासाठी, कारण ही आता मुलांचा टिफिन याच्यामध्ये होऊन गेला आणि मुलं गेल्याच्या नंतर स्वयंपाक झाल्याच्या नंतर किचन वाट्याची ही अशी अवस्था काहीतरी वेगळीच असते। हे तर दररोजच काम आहे क्लीन करायचं आणि पावसाने सुद्धा इथं हजेरी लावलेली आहे। पाऊस आता गणपतीची तयारी क्लिनिंग करायचं आहे, पण पाऊस काही उघडायचं नावच घेत नाहीये। काय करणार आता, पावसाचे दिवस आहे म्हणल्या पाऊस तर येणारच। बघू शकता आमच्याकडे तर खूपच जास्त पाऊस चालू आहे। त्याच्यानंतर भांडी वगैरे घासायला घेतली, भांडी बघू शकता किती घासायला होती। त्याच्यानंतर इथं किचन थोडंसं स्टाईल वगैरे घासायच्या होत्या, तर म्हणलं चला डब्बे वगैरे कडाप्यातली काढून घेतली, स्वच्छ अशी स्टाईल वगैरे घासून घेतली। आणि याचा लॉंग व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर येणार आहे किचन क्लिनिंगचा, तो पण नक्कीच उद्या जाऊन बघा। आणि इथं मस्त असं किचन वगैरे क्लीन करून घेते, कारण किचन वगैरे आपण क्लीन करतो ना तेव्हा खूपच छान वाटतं। आणि त्याच्यानंतर ह्यांना कामाला जायचं होतं, तर म्हटलं चला आता ह्यांच्यासाठी इथं मस्त मेथीची भाजी, मुगाची डाळ वगैरे टाकून करायची होती मला। आणि याच्या आधी मेथीची भाजीची रेसिपी मी दाखवलेली आहे चॅनलवर, मस्त असा आबडधोबड शेंगदाण्याचा कूट, मुगाची डाळ टाकून इथं मेथीची भाजी देखील छान अशी मस्त लागते। बाजरीच्या भाकरीबरोबर, ज्वारीच्या भाकरीबरोबर, चपातीबरोबर पण तुम्ही खाऊ शकता। आणि त्याच्यानंतर किचन वाटा स्टाईल वगैरे घासून झाली, भाजी देखील करून झाली। त्याच्यानंतर ही छोटीशी मांडणी आहे जे मी साखरांचे डब्बे वगैरे, चहा पावडरचे डब्बे वगैरे ठेवायसाठी घेतलं होतं जेव्हा माझ्याकडे काही नव्हतं। कसा वाटला हा व्लॉग मला कमेंटमध्ये नक्की